जमाना बदलतोय, तुमचा ट्रॅक्टर नवीन जमान्याचा का नाही? सादर करत आहे युरो नेक्स्ट सिरीज युरो 50, युरो 55, युरो 60 मॅक्स, जो 4 व्हील ड्राईव्ह मध्ये पण उपलब्ध आहे। नेक्स्ट लेवलची टेक्नॉलॉजी, नेक्स्ट लेवलचा दम, नेक्स्ट लेवलच्या फीचर सोबत, जो चालवेल नेक्स्ट जमान्याचे उपकरण। कारण ह्याच्यात प्राप्त होतं ABC 15 स्पीड गिअरबॉक्स। प्रत्येक उपकरणासाठी जास्त स्पीड म्हणजे हॅपी सीडर, सुपर सीडर, रिपर आणि भविष्यामध्ये येणारे सगळ्या उपकरणाला चालवण्यासाठी जास्त स्पीड प्राप्त होते। एवढंच नाही तर PTO सोबत डबल क्लच टेक्नॉलॉजी पण उपलब्ध आहे आणि त्याचबरोबर 4 व्हील ड्राईव्ह ऑप्शन उपलब्ध आहे मोठ्या टायर सोबत। तर मित्रांनो, या ट्रॅक्टरची माहिती घ्यायचा प्रयत्न करूया। सादर करत आहे युअर 55 नेक्स्ट। स्टायलिंग बद्दल म्हटलं तर या ट्रॅक्टर मध्ये भेटतं सिंगल पीस बोनेट मेटॅलिक पेंट सोबत LED हेडलॅम्प, त्याचबरोबर ऑक्झिलरी हेडलाइन्स जे बोनेट मध्ये कारच्या पद्धतीने फिट केलेले असतात युरो नेक्स्ट ब्रँडिंग सोबत। पुढच्या पद्धतीला तुम्ही बघाल स्पोर्टी बंपर दिलाय, जो या ट्रॅक्टरला दमदार बनवतं। नेक्स्ट लेवलचा दम म्हणजे या ट्रॅक्टर मध्ये प्रदान करतोय पूर्ण 4 सिलेंडरचा इंजिन, जो 3680 सीसीचा आहे, जो प्रदान करतं 55 HP कॅटेगरी मध्ये आणि हा दमदार 247 न्यूटन मीटर टॉर्क सोबत। या ट्रॅक्टर मध्ये आम्ही प्रदान करतोय बॉस्कचा इनलाइन पंप, ह्याला मेंटेनन्स फ्री ठेवण्यासाठी वॉटर सेपरेटर आणि ह्याची कूलिंग सिस्टमला मॅनेज करण्यासाठी आम्ही प्रदान केलेला आहे पुढच्या दिशेने रिकव्हरी बॉटल। बाहेरूनच तुम्ही याची कूलंट लेवलला व्यवस्थित मॅनेज करू शकता। आणि याच्या पॉवर स्टेअरिंग बद्दल म्हटलं तर ह्याच्यात आम्ही प्रदान करतो BTS बॅलन्स टाइप पॉवर स्टेअरिंग, म्हणजे दोन्ही साइडून ॲक्च्युएटिंग आहे आणि ह्याला मेंटेनन्स फ्री ठेवण्यासाठी प्रदान करतं सेपरेट ऑइल टँक, जे शुद्ध तेल पॉवर स्टेअरिंग मध्ये फिरवतं आणि ह्याला वर्षानुवर्ष मेंटेनन्स फ्री ठेवतं। फ्रंट एक्सेल बद्दल म्हटलं तर ह्याच्यात आम्ही देतो फ्लेक्सी एक्सेल म्हणजेच ॲडजस्टेबल फ्रंट एक्सेल। हे कारगर असतं कपास आणि बटाट्यासाठी रो क्रॉपिंगसाठी। जेवढी गरज पाहिजे, जेवढी जागा पाहिजे, तुम्ही मागून आणि पुढून ॲडजस्ट करून चालवू शकता। टायर बद्दल बोलूया, इथे तुम्हाला मोठे टायर भेटतात 7.5-16 पुढच्या दिशेला, 16-9-28 मागच्या दिशेने। मोठे टायर म्हणजे जास्त स्पीड आणि जास्त लोड घ्यायची क्षमता याच्यात आहे। आणि इकडे तुम्ही बघू शकता रोबोस बॅटरी बॉक्स, जो ट्रॅक्टरला एक आकर्षक लुक पण देतं आणि बॅटरीला सुरक्षा पण। इकडे बघू शकता हीट शील्ड पण प्रदान केलेली आहे। गरम हवा जी ड्रायव्हरच्या दिशेने येते त्याला बाहेरच पाठवतं। चढण्या उतरण्यासाठी हँड होलचं काम पण करतं। ह्याच्यात तुम्ही बघू शकता इकडे पूर्ण सपाट प्लॅटफॉर्म दिलेला आहे, जेणेकरून ऑपरेटर खूप लांब वेळेपर्यंत न थकता काम करू शकतो। 3 स्पोकी स्पोर्टिंग स्टेअरिंग व्हील सोबत इझी स्टेअर ची सुविधा पण दिलेली आहे, जेणेकरून छोटा कट तुम्ही सोप्या पद्धतीने कापाल। या ट्रॅक्टर मध्ये आम्ही प्रदान करतो डबल क्लच, म्हणजे पॅडलच्या आतमध्ये आरामदायक ट्रान्समिशन क्लच दिलेला आहे आणि PTO क्लच एक स्पेशल IPTO लिव्हरच्या आतमध्ये दिलेला आहे। डबल क्लचच्या फायद्याबद्दल म्हटलं तर चढताना ट्रॅक्टरला तुम्ही बिना ट्रॅक्टर लोक थांबवता, तुम्ही PTO ला थांबवू शकता। उपकरण जसे रिपर, हार्वेस्टर जेव्हा चालवता तेव्हा खूप वेळा तुम्हाला कटर बार थांबावा लागतो, त्यावेळेला डबल क्लच खूप कारगर असतो। गिअरबॉक्स बद्दल म्हटलं तर ह्या ट्रॅक्टर मध्ये आम्ही प्रदान करतो 15 स्पीड गिअरबॉक्स, म्हणजे पुढे जाण्यासाठी 12 गिअर आणि मागे जाण्यासाठी 3 गिअर। कसं तर हे ABC लिव्हरच्या आतमध्ये A मध्ये प्राप्त होतात 4 गिअर, B मध्ये 4 गिअर आणि C मध्ये 4 गिअर, म्हणजे 12 पुढे जाण्यासाठी। जेव्हा तुम्ही इकडे रिव्हर्स टाकता तेव्हा मागे जाण्यासाठी ABC मध्ये 3 गिअर, तर पूर्ण मिळून झाले 15 स्पीड गिअर। फायदा हॅपी सीडर, सुपर सीडर, रिपर आणि भविष्यामध्ये येणाऱ्या सगळ्या उपकरणाला चालवण्यासाठी तुम्हाला जास्त स्पीड प्राप्त होते। या ट्रॅक्टर मध्ये आम्ही प्रदान केलंय MR-PTO। या लिव्हरला पुढच्या दिशेने केलं तर 540 चक्कर भेटणार आणि मागच्या दिशेने केलं तर MR-PTO चे स्पीड भेटणार, म्हणजे प्रत्येक गिअरला तुम्हाला वेगवेगळे स्पीड प्राप्त होतात 1, 2, 3, 4। आणि सर्वात महत्त्वाचा रिव्हर्स स्पीड। क्रेशर, रिपर सारखं काम करताना मशीन मध्ये जर जास्त काही फसलं
तर रिव्हर्स गिअर टाका, PTO ला उलटा फिरवा आणि फसलेल्या गोष्टीला एका मिनिटात बाहेर काढू शकता। या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला प्राप्त होतं सेन्सिवन टेक्नॉलॉजीचा हायड्रॉलिक्स, म्हणजे 2 लिव्हरचा हायड्रॉलिक्स। जे ड्रायव्हर सीटच्या बाजूला आहे ह्याला म्हणतो ड्राफ्ट कंट्रोल लिव्हर, जो फेंडरच्या दिशेला आहे त्याला म्हणतात पोझिशन कंट्रोल लिव्हर। ड्राफ्ट कंट्रोल लिव्हरने तुम्ही उपकरण ज्याच्यात सेन्सिंगची गरज आहे, जिथे ADDC सेन्सिंगची गरज आहे, एम्बी प्लॉ, कल्टिवेटर किंवा सबसॉइलर, तुम्ही या लिव्हरने चालवू शकता। पोझिशन कंट्रोल लिव्हर जो कमी गहराईचे उपकरणं आहेत त्याला चालवण्यासाठी सक्षम आहे, जसं की लेवलर, हॅरो किंवा सीड ड्रिल, आणि ज्याच्यात सेन्सिंग उपलब्ध नाही राहत। दोन्ही लिव्हर मिक्स कंट्रोलने पण तुम्ही चालवू शकता। या हायड्रॉलिक्समध्ये तुम्हाला प्राप्त होतं ट्रान्सपोर्ट कम लोअरिंग रेट कंट्रोल नॉब, म्हणजे इकडे केल्यावर ट्रान्सपोर्ट लॉफ होतं आणि ह्याला मध्ये थांबवल्यावर कुठे होतं लोअरिंग रेट कंट्रोल। उपकरण सारखे बटाटे प्लांटर जेव्हा तुम्ही खूप हळूहळू खाली उतरू शकता तेव्हा मध्येच कुठे इथे थांबवून तुम्ही चालवू शकता। या ट्रॅक्टरमध्ये तिसरा लिव्हर मागच्या दिशेने दिलाय, याचं नाव आहे स्पूल वॉल लिव्हर किंवा ऑक्झिलरी वॉल लिव्हर। त्याचबरोबर 2 QRC कपलर पण दिलेले आहेत, सिंगल ॲक्टिंग आणि डबल ॲक्टिंग, म्हणजे तुम्ही टिपिंग ट्रॉली चालवू शकता तेव्हा लालवाल्याने अटॅच करा। तुम्ही रिव्हर्सेबल प्लॉ, लेझर लेवलर किंवा डोझर चालवू इच्छिता ज्याच्यामध्ये 2 पाईपमध्ये प्रेशर पाहिजे तर दोन्हीमध्ये अटॅच करू शकता। या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला भेटते पूर्ण 5 वर्षाची वॉरंटी, बोलत नाही तर लिहून पण सांगतो। मागच्या दिशेने तुम्ही बघू शकता ह्याची बॅकएंड एवढी हेवी ड्युटी आहे, कारण इकडे आम्ही दिले रोबस्ट रेड ॲक्सल आणि हेलिकल बोलगेअरवाला हेवी ड्युटी बोल्ट रिडक्शन। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता पूर्ण फ्लॅट बॅकएंड विथ टो हुक, म्हणजे छोटी ट्रॉली, मोठी ट्रॉली, मध्यम ट्रॉली, जशी गरज त्याच सोप्या पद्धतीने तुम्ही सेटिंग करू शकता। युरोनॉक्स सिरीजच्या आतमध्ये आम्ही एक खास ॲडजस्टमेंट दिले, कायम राईट साईडला ॲडजस्टिंग लेवलिंग रॉड राहते, पण ॲडिशनली लेफ्टमध्ये पण आम्ही ॲडजस्टिंग लेवलिंग रॉड दिलाय, जेणेकरून येणाऱ्या नवीन उपकरण सोप्या पद्धतीने ह्याच्यात ॲडजस्ट करून तुम्हाला फिट करू शकतात। त्याचबरोबर ह्याची लिफ्ट क्षमताबद्दल म्हटलं, या पॉइंटला तुम्हाला भेटतं पूर्णच्या पूर्ण 2000 kgचा लिफ्ट कॅपॅसिटी। ह्याची हायड्रॉलिक्स बद्दल म्हटलं तर इकडे 3 होलवाला हायड्रॉलिक भेटतं, जिकडे टॉपलिंग तुम्ही गरजेनुसार लावू शकता, हार्ड सॉइल, मीडियम सॉइल किंवा सॉफ्ट सॉइल, म्हणजेच तुमच्या इकडे जमीन कशी आहे त्या प्रकारचा हा ट्रॅक्टर सेन्सिंग करून काम करणार। या ट्रॅक्टरमध्ये ब्रेक टेक्नॉलॉजी बद्दल म्हटलं तर तुम्हाला भेटतं OIB ऑइल इमर्स ब्रेक हेवी ड्युटी ब्रेकिंग टेक्नॉलॉजी। तर मित्रांनो एवढंच नाही, ह्याच्याबरोबर एक खास फीचर पण तुम्हाला प्रदान होतं, त्याचं नाव आहे केअर डायरेक्ट 24/7, म्हणजे एक बटन दाबताच कंपनी सोबत तुम्ही कधीही जोडू शकता, सर्व्हिस बुकिंग करू शकता, नवीन ट्रॅक्टरची इन्क्वायरी करू शकता किंवा टेक्निकल माहिती जाणून घेऊ शकता। तर मित्रांनो आज तुम्ही बघितलं युरो 55 नेक्स्ट, जो 55 HP कॅटेगरीमध्ये येतं। तर वाढ कसली बघताय, जवळच्या डीलरशिपवर जावा आणि स्वतः टेस्ट ड्राईव्ह घ्या।